चैत्र शुद्ध नवमी, अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी साक्षात विष्णूने ज्या दिवशी राम रूपात अवतार घेतला तो सोन्याचा दिवस म्हणजेच रामनवमी. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रभू श्रीरामांचे जीवन आजही आपल्याला काय शिकवते. श्रीरामांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, पण का? कारण त्यांनी कधीही आपली मर्यादा ओलांडली नाही. एक पुत्र म्हणून त्यांनी पित्याच्या वचनासाठी राजवैभवाचा त्याग केला. एक पती म्हणून सीतेच्या रक्षणासाठी लंकेवर स्वारी केली आणि एक राजा म्हणून प्रजेच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला. आजच्या धावपळीच्या युगात रामनवमी साजरी करणे म्हणजे केवळ मिरवणुका काढणे नव्हे, तर रामाचे गुण स्वतःच्या आयुष्यात उतरवणे होय. संयम, संकटाच्या काळातही स्थिर राहणे. सत्य, सत्याची साथ कधीही न सोडणे. प्रेम, सर्वांना सोबत घेऊन चालणे. जर आपण आपल्या आयुष्यात यातील एक जरी गुण उतरवला तर खऱ्या अर्थाने रामराज्य आपल्या मनात अवतरेल. या रामनवमीला प्रभूचरणी हीच प्रार्थना की सर्वांच्या आयुष्यातील दुःखाचा रावण नष्ट होऊ दे आणि सुखाचा समाधानाचा राम सर्वांच्या हृदयात सदैव वास. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभू श्रीरामांचा कोणता गुण तुम्हाला सर्वात जास्त आवडतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भक्तिभावाने लिहा जय श्रीराम. हा व्हिडिओ शेअर करून रामाचा हा आदर्श संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा.